हॅलो अँड वेलकम टू फिनिक्स अकॅडमी पुणे. सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, बेसिक लेक्चरमध्ये आपण मागच्या काही एक दोन लेक्चरमध्ये काही कन्सेप्ट असतात बेसिकमध्ये, जसं की काल सांगितलं मी सेंटेन्स काय, वर्ड काय, फ्रेज काय आहे ना, क्लॉज काय, अल्फाबेट काय, वर्ड काय, अशा वेगळ्या संकल्पनांचा अभ्यास केला होता. त्यामध्ये ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट नावाचे एक प्रकार होता बघा. काय ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट? कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं नॉर्मली जर एखाद्या वाक्याचं क्रियापद नॉन ऍक्शनचं असेल आहे ना, कालचं लेक्चरमध्ये आपण सांगितलं जर एखाद्या वाक्याचं क्रियापद नॉन ऍक्शन असेल म्हणजे ऍक्शन करत नाही ते, नॉन ऍक्शन वर्ब्स आहे ना, त्यालाच वर्ब्स ऑफ स्टेट ऑफ बिंग म्हणतात. स्टेट ऑफ बिंग हे फक्त स्थिती दाखवतात. स्टेट ऑफ बिंगचे असतील किंवा पोझिशनचे असतील, पोझिशनचे मालकी दाखवणारे किंवा हक्क दाखवणारे असे काही वर्ब असतील ते नॉर्मली नॉन ऍक्शन वर्ब असतात आहे ना. नॉन ऍक्शन वर्ब म्हणजे थोडक्यात काय पाहिलं आता, एम पाहिलं, इज पाहिलं, आर पाहिलं, वॉज पाहिलं आणि वेअर पाहिलं. असे स्टेट ऑफ बिंगचे क्रियापदे पाहिली जे की नॉन ऍक्शन असतात, किंवा हॅव पाहिलं, हॅज पाहिलं, हॅड पाहिलं, अशी क्रियापद पाहिली जी की पोझिशन दाखवतात. फक्त ही क्रियापदे काय सांगितलं मी, एकटेच आली वाक्यात. कसे आले? एकटेच. ते एकटेच असतील तर काय करतात हे नॉन ऍक्शन, म्हणजे हे क्रिया करत नाहीत, म्हणजे यांच्याकडून काही ऍक्शन होत नाही, यांच्याकडून काहीही केलं जात नाही. जसं मी आता शिकवतो हे ऍक्शन आहे, मी शिकवतो हे ऍक्शन आहे, पण मी शिक्षक आहे हे काय ऍक्शन असणार नाही. म्हणजे आपल्याला पहिला पण हे जर नॉन ऍक्शन वर्ब आले तर नॉर्मली यांच्या पुढे येणारा शब्द कशाचं काम करतो? कॉम्प्लिमेंटचा. पण कधी कधी पण असं पण पाहिलं की एखाद्या वाक्यामध्ये ऍक्शन होईल तरीही कॉम्प्लिमेंटचा वापर केला जाऊ शकतो. जेव्हा तुम्हाला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट लिहायचंय, मग आता कालच्या लेक्चरमध्ये जे आपण शिकलो त्याचा हा स्टार पॉईंट बघा. जसं की आपल्याला काल एक वाक्य बघितलं होतं. काय वाक्य होतं बघा, पीपल इलेक्टेड हर, पीपल इलेक्टेड हर मेयर है ना, किंवा पीपल इलेक्टेड हिम मेयर. लोकांनी तिला मेयर म्हणून निवडून दिलं, लोकांनी तिला महापौर म्हणून निवडून दिलं. पीपल इलेक्टेड त्याला महापौर म्हणून निवडून दिलं. आता या वाक्यामध्ये तुम्हाला कळलं इथं हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, यात कोणाला काही डाऊट नाहीये. हा वाक्याचा वर्ब आहे, हा वाक्याचा वर्ब आहे किंवा प्रेडिकेट आहे. हिम इथं ऍक्शन घडते बघा, लोकांची ऍक्शन आहे इलेक्ट करण्याची. ते ऍक्शन कोणावरती घडते? हिम वरती. मग तुम्हाला हे कळलं होतं हे ऑब्जेक्ट आहे, तुम्हाला हे कळलं होतं हे ऑब्जेक्ट आहे. आणि मेयर, आता हा प्रश्न आहे की आपल्याला याला ऑब्जेक्ट म्हणायचं का नाही म्हणायचं. मग पुन्हा एकदा सांगतो कालचं सेशन कंटिन्यू करून, जोपर्यंत एक वस्तू आणि एक व्यक्ती येत नाहीत, रिपीट करतो, जोपर्यंत एक वस्तू आणि एक व्यक्ती येत नाही तोपर्यंत डायरेक्ट इनडायरेक्ट होणार नाही. जर दोन्ही व्यक्ती येत असतील तर समजायचं एक ऑब्जेक्ट आहे तर दुसरा कॉम्प्लिमेंट आहे. जसं हिम हा एक व्यक्तीचा आहे, हिमचा जर विचार केला तर हिम हा काय एक व्यक्तीचा आहे, आणि मेयर महापौर ही सुद्धा एक प्रकारची कोण आहे? व्यक्तीच आहे. म्हणजे दोन्हीही व्यक्ती कधी डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट होणार नाहीत. याचाच अर्थ पहिल्या सब्जेक्ट बद्दल डाऊट नाही, वर्ब किंवा प्रेडिकेट बद्दल डाऊट नाही. आता हिम हा ऑब्जेक्ट आहे, मेयर सुद्धा व्यक्तीच असल्या कारणानं हा ऑब्जेक्ट होणार नाही, हा काय बनेल आपला कॉम्प्लिमेंट. कारण एक वस्तू एक व्यक्ती आहे. मी तिला फुल दिले, काय दिले? फुल, मग वस्तू झाली. कुणाला दिले? तिला दिले, मग व्यक्ती झाली. एक वस्तू आणि एक व्यक्ती असेल तर तुम्ही डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टचा विचार करू शकता. अन्यथा अन्यथा दोन्ही व्यक्तीच असतील त्या क्रियापदाच्या पुढे तर समजायचं पहिलं ऑब्जेक्ट आहे तर दुसरं कॉम्प्लिमेंट आहे. तिथून पुढच्या सेशन मध्ये आपण असं पाहिलं होतं, मग हा मेयर नेमकी कोण आहे बाबा ह्या वाक्यात? हा मेयर नेमकी कोणासाठी यूज केलाय बाबा? हा मेयर, मी सांगा, हा मेयर काय लोकांसाठी म्हणून आणलाय का? नाही. हा मेयर काय इलेक्ट आहे का? हा नाही. मग हा मेयर कोण आहे? तर इथं तुमच्या लक्षात येईल, हा मेयर म्हणजे हिम आहे. लोकांनी त्याला महापौर म्हणून निवडले, लोकांनी त्याला महापौर म्हणून निवडले. कोणाला? त्याला म्हणजे कोण? हिम. म्हणजे हा मेयर शब्द कोणाला पूर्ण करतो? हिमला. मेयर शब्द कोणासाठी यूज केलाय बरं? हिमसाठी. मग एखादं कॉम्प्लिमेंट जेव्हा ऑब्जेक्ट साठी यूज केलं जातं तेव्हा त्याचं आपण काय म्हणतो? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. तेव्हा त्याचं काय म्हणतो आपण? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. राहील का लक्षात? मग हा झाला होता ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि हा झाला होता आपला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. जसं की बघा, रोहन इज मेयर. रोहन मेयर आहे. रोहन इज मेयर. रोहन वाक्याचा सब्जेक्ट आहे,
इज वाक्याचं वर्ब आहे, ऍक्शन करत नाही, मग मेअर वाक्याचं काय कॉम्प्लिमेंट आहे. मेअर वाक्याचं काय कॉम्प्लिमेंट आहे. पण हा मेअर कोण आहे, तर हा वाक्याचा रोहन आहे. म्हणजे मेअर शब्द मी रोहनसाठी वापरला म्हणून याला आपण म्हणतो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. याला काय म्हणतो आपण सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. म्हणजे कॉम्प्लिमेंटचे जर प्रकार विचारले तर बरं का, एक असतो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट जो सब्जेक्ट साठी वापरला जातो, एक असतो ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट जो ऑब्जेक्ट साठी वापरला जातो. इथपर्यंतचा अभ्यास आपण कालच्या सेशन मध्ये पूर्ण केलेला आहे. आता ह्या वाक्यामध्ये एक छोटीशी गोष्ट शिकण्याजोगी आहे. काय शिकण्याजोगी आहे जरा मी पुढच्या सेंटेन्सला घेऊन सांगतो. इथं काय शिकण्याजोग आहे, समजा मी असं वाक्य लिहिलं बघा, आय एम ए टीचर. आय एम अ टीचर. आय एम हॅपी. आय एम हॅपी. मी शिक्षक आहे आणि मी सुखी आहे. आय एम अ टीचर आहे आणि आय एम हॅपी आहे बघा. पुढे बघा, my students my students my students made me happy. My students made me happy. असे वाक्य बघा. आणखी वाक्य लिहितो बघा, who made you the boss. Who made you the boss. असं एक वाक्य बघा. या चार वाक्याकडे लक्ष ठेवायचं. पहिलं वाक्य आय एम अ टीचर, दुसरं आय एम हॅपी, तिसरं माय स्टुडंट्स मेड मी हॅपी, चौथं हु मेड यू द बॉस. आहे ना. पहिलं म्हणतं मी शिक्षक आहे, मी सुखी आहे किंवा आनंदी आहे, माझ्या विद्यार्थ्यांनी मला आनंदी बनवलं आणि तुला कुणी बॉस बनवलं, असा काही वाक्याचे भाग येतं. या भागाचं वाक्याचं काय करू आपण पोस्टमॉर्टम करून घेऊया किंवा याचं काय करूया सेंटेन्स पॅटर्न पाहून घेऊया की या वाक्यामध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आले. व्हॉट आर द एलिमेंट्स आर यूज्ड इन दिस सेंटेन्सेस. या वाक्यामध्ये कोणते एलिमेंट्स वापरलेले आहेत, तर आपण एककाला काय करूया अंडरलाईन करून पाहून घेऊया याच्यात काय काय वापरले. जसं आय वाक्याचं सब्जेक्ट आहे, इथं आय वाक्याचं सब्जेक्ट आहे, इथं माय स्टुडंट्स वाक्याचं सब्जेक्ट आहे, इथं तुमचा हु वाक्याचा सब्जेक्ट आहे, प्रश्न विचारण्यासाठी आला सब्जेक्ट आहे. एम तुमचा वर्ब आहे, एकच वर्ब आहे. आता अ टीचर काय ते चेक करायचं आपल्याला. इथं एम वर्ब आहे, एकच आहे. इथं हॅपी काय आपल्याला चेक करायचं बघा. इथं माय स्टुडंट्स सब्जेक्ट आहे, मेड वाक्याचं वर्ब आहे. पुढं हे मी काय ते चेक करायचंय आणि हॅपी काय ते चेक करायचंय. इथं सुद्धा हु वाक्याचं सब्जेक्ट आहे, मेड वाक्याचं वर्ब आहे, यू काय ते शोधायचंय आणि द बॉस काय ते शोधायचं आपल्याला. सॉरी. आता नॉर्मली या वाक्याचं काय करूया आपण वन बाय वन त्याचं पोस्टमॉर्टम करून घेऊया. ठीक आहे. तर पहिल्या वाक्याचा यस कोणता आय, एम काय तुमचं वर्ब. मग हे ऍक्शन करतं का सांगा बरं. इथं स्टेट ऑफ बिंगचं वर्ब आहे, म्हणजे स्थिती दाखवणारं क्रियापद आहे, एकटंच क्रियापद आहे. ते काही सपोर्टिंग नाही किंवा हेल्पिंग वर्ब नाही किंवा मेन वर्ब ऑक्झिलरी वर्ब नाहीये. ते मेन वर्ब आहे, परंतु ते ऍक्शन करत नाही. म्हणजेच इथं वाक्याचा पुढे काय असलं पाहिजे कॉम्प्लिमेंट. बरोबर आहे का. मग आय एम अ टीचर मध्ये टीचर हा काय तुमचा कॉम्प्लिमेंट. इथे एक गोष्ट काळजीपूर्वक बघून घ्या. इथं काय केलंय बघा, इथं आर्टिकल लावलंय बघा. आय एम अ टीचर मध्ये आर्टिकल लावलंय. आता हा कॉम्प्लिमेंट कसला आहे चेक करूया. आय एम अ टीचर मध्ये हा कॉम्प्लिमेंट कसला आहे, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे का ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे, सांगा बरं कमेंट करून. म्हणजे टीचर नेमकी आय साठी वापरलाय म्हणजे कर्त्यासाठी वापरलाय का एखाद्या कर्मासाठी वापरला. मी आय एम अ टीचर, मी टीचर आहे म्हणजे माझ्यासाठीच मी टीचर शब्द वापरला. हा शब्द मी माझ्या कर्त्यासाठी वापरला म्हणून याचं नाव पडलं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. म्हणजे पहिल्यांदा मला कळलं की याच्यात टीचर सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे आणि ते आर्टिकल घेऊन आले. हाच शिकण्याचा भाग आहे की तो आर्टिकल घ्यायचं का नाही घ्यायचं. ठीक आहे, याला असंच ठेवतो. दुसरं बघा, हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, हे वाक्याचं वर्ब आहे. पुन्हा एकदा नॉन ऍक्शन असल्यामुळे हॅपी हे ऍडजेक्टिव्ह आहे जे की कॉम्प्लिमेंटचं काम करतं. इथं हॅपी काय तुमचं कॉम्प्लिमेंट आहे. काय तुमचं ते कॉम्प्लिमेंट का, कारण इथं एम एकटंच आहे, ते काय ऍक्शन करत नाही आणि नॉन ऍक्शन वर्ब असल्यामुळे पुढं ऑब्जेक्ट तर येणार नाही. मग हॅपी काय झाला आपला कॉम्प्लिमेंट. आणि तो कॉम्प्लिमेंट कशाचं काम करतो पुन्हा पुढे जाऊन, तो ऍडजेक्टिव्हचं काम करतो. पण तो ऍडजेक्टिव्ह का ऍडवर्ब आहे आपल्याला त्याचे देणे घेणे नाही सध्या. ऍडजेक्टिव्ह का ऍडवर्ब आहे त्याचे देणे घेणे नाही सध्या. फक्त एवढं कळलं की हा कॉम्प्लिमेंट आहे. पुढे चला. माय स्टुडंट्स वाक्याचा सब्जेक्ट आहे, मेड वाक्याचं वर्ब आहे, ऍक्शन होती कोणावरती मी वरती, मग ते ऑब्जेक्ट आहे. पण आता मी व्यक्ती आहे आणि हॅपी वस्तू नाही एखादी. आता हॅपी वस्तू नाही, हॅपी एक गुण आहे. हॅपी वस्तू आहे का एखादी नाही. वस्तू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इनडायरेक्ट डायरेक्ट ऑब्जेक्ट होणार नाही. मग आता मला चेक करायचं बाबा हॅपी हा शब्द काय बाबा, एकदा सब्जेक्ट झालं वर्ब झालं ऑब्जेक्ट झालं. मी व्यक्ती आहे म्हणून याला ऑब्जेक्ट म्हणालो. जर इथं वस्तू आली असती तर त्याला मी दुसरा ऑब्जेक्ट म्हणालो असतो. पण तिथं वस्तू नाहीये, गुण आहे, मग तो कॉम्प्लिमेंट असला पाहिजे. वस्तू असले तरच तो तुमचा काय असणार आहे, तुमचा डायरेक्ट ऑब्जेक्ट असणार आहे किंवा ऑब्जेक्टचे दोन प्रकार होणार आहेत. पण हॅपी हा वस्तू नाहीये इथं म्हणून आपलं ते कॉम्प्लिमेंट झालं. आता आपल्याला चेक करायचंय
हे कॉम्प्लिमेंट जे आहे ते नेमकी मी साठी आलंय का स्टुडंट साठी आलंय? आपल्याला चेक करायचं हॅपी हा शब्द मी साठी वापरलाय का स्टुडंट साठी? वाक्य काय म्हणतं? माय स्टुडंट्स मेड मी हॅपी. माझ्या विद्यार्थ्यांनी मला हॅपी बनवलंय, मला आनंदी केलंय. म्हणजे हॅपी कोणाला केलंय किंवा हॅपी कोण आहे तिथं? तिथं हॅपी मी आहे. याचाच अर्थ हा कॉम्प्लिमेंट कोणासाठी वापरलाय? या ऑब्जेक्ट साठी वापरलाय म्हणून याचं नाव काय पडलं? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. समजतंय का? इथं काय वापरलं मी? ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता खाली चला अजून एकदा. इथं हु वाक्याचं काय? सब्जेक्ट आहे. मेड वाक्याचं काय? वर्ब आहे. ऍक्शन घडतेय. ओ काय वाक्याचा? ऑब्जेक्ट आहे. आता यू व्यक्ती आहे आणि बॉस सुद्धा व्यक्तीच आहे म्हणजे हा कॉम्प्लिमेंट असला पाहिजे. पण कोणासाठी वापरला मी या? यू साठी वापरला कारण हु मेड यू द बॉस? तुला बॉस कुणी केलं? तुला बॉस कुणी केलं? तू तू तुझ्याबद्दल बोलतोय. बॉस तुला केलंय. मग यू साठी वापरलंय. यू वाक्याचा ऑब्जेक्ट आहे. हे झालं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. म्हणजे पहिलं तुम्ही ह्याचा सेंटेन्स पॅटर्न पाहून घेतला. सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट, सब्जेक्ट व्हर्ब कॉम्प्लिमेंट, सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट वगैरे वगैरे. आता इथं ग्रॅमॅटिकली एरर शोधायचं आपल्याला की यातलं कोणतं वाक्य ग्रॅमॅटिकली बरोबर असेल. कोणतं वाक्य ग्रॅमॅटिकली बरोबर असेल. इथं मी आर्टिकल यूज केलं, इथं आर्टिकल यूज नाही केलं. इथं आर्टिकल यूज केलं का? नाही केलं. इथं आर्टिकल यूज केलं का? केलंय. म्हणजे कॉम्प्लिमेंट लिहिताना मी आर्टिकलचा वापर केलाय. आता तो अभ्यास कसा आहे बघा, जरा बारकाईने लक्ष ठेवायचं. स्टार पॉईंट बारकाईने लक्ष ठेवायचं इकडं स्टार पॉईंट आणि तो असा आहे बघा. कसा पॉईंट आहे तो? तो असा पॉईंट आहे. कुठे गेला? बघा. चांगलं लक्ष ठेवायचं हा. बघा. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट नीट लक्ष ठेवायचं. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट पूर्वी पूर्वी संदर्भानुसार संदर्भानुसार कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट पूर्वी संदर्भानुसार आर्टिकल आर्टिकल लागू शकते लागू शकते. कंसात कॉम्प्लिमेंट जर नाम असेल कॉम्प्लिमेंट जर नाम असेल जर नाम असेल कॉम्प्लिमेंट जर नाम असेल नाम असेल तर कंसात पुन्हा एकदा मात्र इतर शब्द असेल इतर शब्द असेल म्हणजे ऍडजेक्टिव्ह वर इतर शब्द असेल असेल तर नो आर्टिकल तर नो आर्टिकल. हा पॉईंट बारकाईने लक्षात ठेवायचा. बघा सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट पूर्वी संदर्भानुसार आर्टिकल लागू शकतं. जर एखादा सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट एखादं नाम म्हणून आले तर तुम्ही आर्टिकल लावू शकता. पण नाम म्हणून आलंच नाही, दुसरंच काहीतरी ऍडजेक्टिव्ह ऍडवर्ब प्रिपोजिशन कंजक्शन काहीतरी आले कॉम्प्लिमेंट म्हणून तर तुम्ही आर्टिकल नाही वापरणार. हा पहिला मुद्दा हा झाला. दुसरा मुद्दा बघा काय आहे. इसको हम क्या करते हैं, इसको स्टार लिखते हैं. अरे याला आपण एकदम छान पैकी स्टार मध्ये मांडू. हा एक स्टार पॉईंट लक्षात ठेवायचा. आज दुसरा एक स्टार पॉईंट सांगतो आणि तो दुसरा स्टार पॉईंट काय आहे बघा. बघा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता एक सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असतो, एक ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट पूर्वी जर एखादा शब्द ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असेल मग तो काही बी असू द्या. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट पूर्वी नो आर्टिकल डायरेक्ट सांगतो. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट पूर्वी नो आर्टिकल. म्हणजे एखादा शब्द जर ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असेल बरं का, एखादा शब्द जर ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असेल ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट एखादा शब्द काय ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट तर तुम्हाला आर्टिकल नाही यूज करायचं. जर एखादा सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असेल बघा, एखाद्या वाक्यात सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आलाय, नाऊन आला तर सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आर्टिकल घ्या. अ अँड द लागू शकतं संदर्भानुसार. नाम सोडून जर इतर शब्द आला तर नाही घ्यायचं, कारण अजून मी तुम्हाला टॉपिक शिकवलेच नाही त्यामुळे तुम्हाला समजणार नाही ते की ऍडजेक्टिव्ह कसं ओळखायचं, ऍडवर्ब कसं ओळखायचं. सध्या एवढं लक्षात ठेवायचंय, एखादा सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट जर असेल नाम तर आर्टिकल लागू शकतं. ऍडजेक्टिव्ह म्हणून जर आलं तर नाही लागणार. पण जर ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट मग ते नाम असू नाही तर काही असू ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट पूर्वी आर्टिकल लावता येत नाही आणि लागलं तर ते ग्रॅमॅटिकली एरर होऊन जातं. मग वाक्य बघा काय होतं आपलं मूळ वाक्य असं होतं. आय एम अ टीचर. हा सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे आणि हा टीचर एक प्रकारचा कोण आहे, नाऊन आहे. मग आय एम अ टीचर मध्ये हा टीचर जो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे त्याच्या पाठीमागे आर्टिकल लावलंय, मग हे चुकलं बरोबर आहे? हे बिलकुल बरोबर आहे की एखादा सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट नाम असेल तर त्याला आर्टिकल लागू शकतं. आता खाली वाक्य बघा. आय एम हॅपी. आता इकडे बघायचं
इथं हा तुम्हाला माहिती आहे कॉम्प्लिमेंट आहे, हॅपी कॉम्प्लिमेंट आहे, पण हॅपी नाम नाहीये. हॅपी नाम नाही, हॅपी काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. मग नाम असेल तरच सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटला आर्टिकल लावू शकता तुम्ही. नाम असेल तरच सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटला आर्टिकल लावू शकता तुम्ही. हे नामच नाहीये, त्यामुळे आर्टिकल लावायचा विषय येणार नाही. म्हणजे हे सुद्धा वाक्य इथं काय आपलं बरोबर आहे. हे सुद्धा वाक्याचं आपलं काय इथं बरोबर आहे. खाली बघा, माय स्टुडंट्स मेड मी हॅपी. आता बघा इथं हे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. हे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. आता ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कसं बी असू द्या, वस्तू, व्यक्ती, प्राणी, पशु, पक्षी, सॉरी, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कोणत्याही पार्ट ऑफ स्पीच मध्ये असू द्या, नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब काय असेल ते, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट शब्द दिसला इथं तुम्हाला आर्टिकल वापरता येत नाही. आर्टिकल नाही वापरलं, वाक्य बरोबर. माय स्टुडंट्स मेड मी हॅपी. हॅपीच्या पूर्वी हॅपी तर ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे, आर्टिकल वापरायचं नाही. खाली चला. हु मेड यू द बॉस. तुला बॉस कुणी केलं? हु वाक्यात सब्जेक्ट, मेड वाक्यात व्हर्ब, यू वाक्यात ऑब्जेक्ट. हा बॉस ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट पूर्वी आपल्याला आर्टिकल वापरायचं नाही. हे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे, त्याच्यापूर्वी आपल्याला आर्टिकल वापरायचं नाही. म्हणजे हु मेड यू द बॉस नाही, हु मेड यू बॉस. हु मेड यू बॉस एवढंच. समजते का? मग या पूर्ण वाक्यांचा आपल्याला जो आधार घ्यायचा आहे तो असा आहे की एखादं नाम किंवा सर्वनाम किंवा एखादं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असेल नामाचं तर आर्टिकल घेता येतं. एखादं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणून आलं तर तुम्हाला कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही. मग ते ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट नाम असू द्या, ऍडजेक्टिव्ह असू द्या, आणखी काही असू द्या, आर्टिकल वापरायचंच नाही. आय होप तुम्हाला हा पॉइंट चांगला समजला असेल. हा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचा हा प्रश्न समजला असेल. आणि याच पॅटर्नवरती तुम्हाला आता लेटेस्ट मध्ये क्वेश्चन विचारला होता बघा. याच पॅटर्नवरती तुम्हाला एक क्वेश्चन विचारला होता. कधी विचारला होता बघा, हा राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 मध्ये विचारला होता. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 मध्ये हा प्रश्न विचारला होता. आयडेंटिफाय द फंक्शन ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड्स. हे जे शब्द दिलेत अंडरलाईन केलेले त्याचं कार्य सांगा म्हणता येते. कधीचा प्रश्न बरं हा? राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 आहे ना. लेटेस्ट क्वेश्चन आहे बघा, लेटेस्ट क्वेश्चन आहे. ते म्हणताय हे जे अंडरलाईन केले शब्द, इथं प्रिटी, इथं हॅपी, इथं ऍपल, इथं गर्ल, यांचं नाव सांगा, कार्य सांगा काय. मग त्यांनी शॉर्टकट दिला आपल्याला. सीएस म्हणजे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, ए म्हणजे ऍडव्हर्ब, ओ आय म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, ओडी म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट, सीओ म्हणजे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता आपण काय करू, एका एका पॉईंट मध्ये हे बसून टाकू उदाहरण. युअर डॉटर हा वाक्याचा काय झाला? सब्जेक्ट. बारकाईने सांगतो हा, एकदम छान पैकी लक्षात ठेवा. युअर डॉटर हा वाक्याचा काय झाला? सब्जेक्ट. इज काय झालं वाक्याचं? वर्ब. बघून घ्या, बारकाईने बघून घ्या, वेळ जाऊ द्या पण चांगलं शिकून घ्या. इज काय झालं वाक्याचं? वर्ब. हे वर्ब आहे. मग आता मला सांगा, याचं पोस्टमॉर्टम जर आपण केलं 2 मिनिटासाठी तर बघा, युअर डॉटर वाक्याचं काय झाला? सब्जेक्ट. इज काय झालं वाक्याचं? वर्ब. हे इज क्रिया करते का? हे इज क्रिया करते का? नाही करत. म्हणजे प्रिटी काय झालं तुमचं? कॉम्प्लिमेंट. प्रिटी काय झालं तुमचं? कॉम्प्लिमेंट. पुन्हा पुन्हा बघून घ्या, कॉम्प्लिमेंट. म्हणजे पहिली रचना जी आहे ती आहे पहिल्यांदा सब्जेक्ट आला पाहिजे, मग वर्ब आला पाहिजे आहे ना. सब्जेक्ट आला पाहिजे, वर्ब आला पाहिजे आणि त्याच्या पुढे काय आला पाहिजे? कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. पुढे बघा, पुढे बघा, ही वाक्याचा सब्जेक्ट आहे, मेड वाक्याचं वर्ब आहे, हिज वाक्याचं मेडची क्रिया हिज वायफोर आहे, ऑब्जेक्ट आहे. आता हॅपी हे कॉम्प्लिमेंट आहे, पण हे हॅपी कोण आहे? ही हॅपी का? नाही. हॅपी कोण आहे? त्याची बायको हॅपी आहे. त्याने त्याच्या बायकोला आनंदी बनवलं, मग हिज वाईफ हॅपी आहे ना. मग हॅपी कोणासाठी वापरलं? हिज वाईफ साठी. म्हणजे हे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे आणि हे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. हे युअर डॉटर साठी आलंय. म्हणजे दुसरी वाक्याची रचना झाली आपली सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ऑब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. तिसरं बघा, ही वाक्याचा सब्जेक्ट आहे, हॅड गिवन वाक्याचं वर्ब आहे, द गर्ल हे वाक्याचं ऑब्जेक्ट आहे. आता बघा, इथं गर्ल व्यक्ती आहे आणि ऍपल वस्तू आहे, म्हणजे याचाच अर्थ हे डायरेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वाक्य. ही हॅड गिवन द गर्ल अन ऍपल, डायरेक्ट इनडायरेक्ट वाक्य झालं. मग द गर्ल वाक्याचं झालं ऑब्जेक्ट, पण कसलं झालं ते? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. व्यक्ती इनडायरेक्ट असते. ऍपल काय झालं तुमचं? डायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे तिसरी वाक्याची रचना झाली सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट. खाली बघा, इथं सुद्धा सेमच वाक्य आहे. ही वाक्याचा सब्जेक्ट, हॅड गिवन वाक्याचं वर्ब, द गर्ल वाक्याचं ऑब्जेक्ट आणि एन ऍपल वाक्याचं हा द गर्ल काय? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि ऍपल काय? डायरेक्ट ऑब्जेक्ट.
बरोबर आहे. पण आता त्याने काय केलं, आपल्याला पूर्णचे पूर्ण पोस्टमॉर्टम नाही विचारलं. पूर्णचे पूर्ण पोस्टमॉर्टम नाही विचारलं. आपल्याला अंडरलाईन केलेल्या शब्द विचारले. मग अंडरलाईन शब्द केलेला कुठला इथं? अंडरलाईन केलेला शब्द कोणता इथं? प्रिटी, जे की कॉम्प्लिमेंट आहे. पण कसलं कॉम्प्लिमेंट आहे ते? कसलं कॉम्प्लिमेंट आहे? सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. मग सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असं म्हणा किंवा सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असं म्हणा. है ना? हे कॉम्प्लिमेंट आहे सब्जेक्टचं किंवा ते सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे एकच. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे की ते कॉम्प्लिमेंट आहे सब्जेक्टचं. म्हणजे पहिल्यांदा सीएस किंवा एससी आलं पाहिजे. सीएस. तर सीएस इथं नाही, सीएस इथं नाही, सीएस इथे बघा सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट पहिलं. कळलं? पहिलं काय आपलं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. पहिला दुसरा ऑप्शन आपला कटला, तिसरा ऑप्शन कटला. आता चौथ्या वाक्यात सीएस म्हणजे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे आणि पहिल्यात सीएस म्हणजे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे. दोन वाक्यात सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट शिल्लक आहे. पुढे एकदा बघा, इथं हॅपीला अंडरलाईन आहे. मग आता ही मेड हिज वाईफ हॅपी. हॅपी काय ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. मग याला तुम्ही ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असं म्हणा किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ ऑब्जेक्ट असं म्हणा. कॉम्प्लिमेंट ऑब्जेक्ट म्हणा किंवा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणा. पण दुसऱ्या नंबर ऑप्शन मध्ये पाहिजे एक तर ओसी किंवा सीओ. ओसी किंवा सीओ. ओसी किंवा सीओ इथं आहे का? नाही. ओसी किंवा सी इथं दोनच गेलेत. ओसी किंवा सीओ इथं आहे का? हे आहे. याचाच अर्थ उत्तर आपल्याला सापडलं. उत्तर आपल्याला सापडलं. उत्तर नंबर किती असलं पाहिजे? 4. म्हणजे आपण हा पहिला ऑप्शन उडवला होता कारण सॉरी पहिला ऑप्शन उडवला होता कारण इथं सीएस नाहीये. इथं सीएस नाही म्हणून पहिले दोन ऑप्शन कटले आपले. दुसरं आणि तिसरं. आपल्याला 1 आणि 4 मध्ये चेक करायचं होतं. पहिल्यात सीएस आहे, पहिल्यात सीएस आहे. दुसऱ्यात आपल्याला पाहिजे ओसी किंवा सीओ. इथं ओसी किंवा सीओ 2 नंबर इथंच आहे फक्त. याच जागेवर आहे. याचाच अर्थ उत्तर असलं पाहिजे आपलं 4 नंबर. हा लेटेस्ट विचारलेला क्वेश्चन आहे. एकदम बेसिक वरला प्रश्न आहे. मग ज्या पोरांनी बघा जिथं मुलं डेप्युटी कलेक्टर होणार आहेत, जिथं मुलं डीवायएसपी होणार आहेत, याच प्रश्नाचा आधार घेऊन जिथं मुलं तलाठी होणार आहेत, ग्रामसेवक होणार आहेत, त्यांना हे प्रश्न विचारले जाणार आहेत. का? जितक्या जशा परीक्षा पुढे चालल्या तसं त्याचं बेसिक जास्त विचारण्याची प्रक्रिया सुरू केली आयोगानं. जास्त खोलवर जायला लागलं लक्षात ठेवायचं. इतके बारीक बारीक क्वेश्चन आहेत आता हे आणि तोच इंटेन्शन घेऊन आपण आपल्या सिलेबसमध्ये काय केला चेंज केला. म्हणजे तुम्ही आता मागच्या बॅचेस जरी पाहिला आणि ह्या बॅच मध्ये पाहिला तर जमीन आसमानचा फरक सापडेल तुम्हाला. म्हणजे जसं आयोगाचा अपेक्षित आहे आपण त्या पद्धतीने वागलं पाहिजे. आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर समोरच्याच्या काय अपेक्षा आहेत त्या आपल्याला समजल्या पाहिजेत. समोरच्याच्या अपेक्षा कळल्या की आपलं यशस्वी होणं सोपं जातं लक्षात ठेवायचं. म्हणून कधी पण अभ्यास अंडर सर्व्हिलन्स किंवा देखरेखीखालीच केला पाहिजे तुम्ही. म्हणजे कारण त्या व्यक्तीला माहित असतं की ते काय विचारतंय, कसं विचारतंय, कुठले रेफरन्स विचारलेत, कुठून हा प्रश्न घ्यायला लागलेले आहेत आणि मग त्यानुसार प्रत्येक टीचरने सुद्धा ह्याच्यात अपडेट होणं गरजेचं असतं आणि त्याच इंटेन्शनने आपण ह्या बेसिक बॅच मुद्दाम काय केलं बेसिकचे लेक्चर सगळे फ्री ठेवलेत. म्हणजे पुढचे बी लेक्चर जे येणार आहेत ते सगळे ऍडव्हान्सच येणार आहेत. म्हणजे न्यू पॅटर्नच येणार आहे. जसं की वेगवेगळ्या कमिशनला आयोग कसं फॉलो करतं, वेगळ्या एसएससी सीडीएसच्या एक्झामला कसं फॉलो करून आपल्याकडे विचारलं जातं, कसं व्होकॅब्युलरी विचारली जाते, कसं ग्रामर मध्ये चेंजेस आहेत, त्यानुसार आपण आपल्या बॅचेस आता तयार केलेल्या आहेत किंवा बनवत आहोत. म्हणून ही लाईव्ह बॅच तुम्ही नक्की जॉईन करा. ह्या लाईव्ह बॅच मधून तुम्हाला ए फॉर ऍपल पासून तर झेड पर्यंत जेवढं काही इंग्रजी आहे अपडेट ते सगळं मिळणार आहे. ठीक आहे. चला अजूनही या बॅचचे आपण ऍडमिशन सुरू केलेले नाही. या बॅचचे ऍडमिशन आपण लवकरात लवकर सुरू करू. पण सध्या तरी जे काही बेसिकचे काही कन्सेप्ट आहेत ते आपण इथं पूर्ण करून घेऊ. पुढे तरी आपण जाऊया. जर विचारलं आपल्याला द गर्ल पण ऑप्शन मध्ये त्यांनी दिलं होतं अॅन ऍपल काय तर अॅन ऍपल ऑब्जेक्ट डायरेक्ट आहे. हे बघा ऑब्जेक्ट डायरेक्ट. आणि दुसऱ्या वाक्यात त्यांनी विचारलं होतं हे द गर्ल काय तर ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ते ऑब्जेक्ट इनडायरेक्ट आहे ना. अंडरलाईन दिले होते तुम्हाला. हे इकडे त्यांनी विचारलंच नव्हतं आपल्याला. एवढंच विचारलं होतं त्यांनी. सब्जेक्ट वगैरे विचारलं नाही. हे अंडरलाईन प्रिटी अंडरलाईन बघा अंडरलाईन कोणाला दिलं त्यांनी. मग प्रिटीला दिला होता जे की सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे किंवा कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट आहे. दुसऱ्या वाक्यात हिज वाईफ हे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे किंवा सीओ आहे कॉम्प्लिमेंट ऑब्जेक्ट आहे. मग इथं अॅन ऍपल हे डायरेक्ट वस्तू आहे त्यामुळे हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे किंवा ऑब्जेक्ट डायरेक्ट आहे असं म्हणा. हे गर्ल इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे मग याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आय ओ असं म्हणा किंवा ओ आय असं म्हणा. मग ठीक आहे इथं ओ आय ओ डी सी ओ सी एस हे तुमच्या प्रश्न उत्तर क्लिअर झालं. समजलं का बघा. समजलं बघा. म्हणजे कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट मधला फरक कळायला लागला का आणि त्याच्यावरती लेटेस्ट मध्ये असा प्रश्न आपण विचारलेला आहे आणि तेव्हा आपण सोडून घेतलेला आहे. लक्षात ठेवा. समजलं का. हे होतं मित्रांनो बेसिक लेक्चर मध्ये. पहिल्यांदा बघा आपण काय काय बेसिक पाहिलं ते एकदा सांगून देतो. सॉरी. पहिल्यांदा आपण अल्फाबेट नावाची संकल्पना पाहिली बघा. शॉर्टकट मध्ये सांगतो काय काय पाहिलं. अल्फाबेट पाहिलं. त्यानंतर आपण वर्ड नावाची संकल्पना पाहिली. त्यानंतर फ्रेज नावाची संकल्पना पाहिली. त्यानंतर सेंटेन्स नावाची संकल्पना पाहिली. आणि या सेंटेन्स मध्येच मग आपण सब्जेक्ट कशाला म्हणतात ते पाहिलं. त्यातच आपण प्रेडिकेट कशाला म्हणतात ते पण पाहिलं.
त्यातच आपण ऑब्जेक्ट कशाला म्हणतात ते पण पाहिलं. ऑब्जेक्ट मध्ये मग तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्ट कशाला म्हणतात ते पण पाहिलं आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कशाला म्हणतात ते पण पाहिलं. त्यानंतर आपण त्याच्यातच पाहिलं कॉम्प्लिमेंट काय भानगड आहे, पूरक काय भानगड आहे आणि कॉम्प्लिमेंट पाहताना आपण मग याच्यात सुद्धा पाहिलं की एखादं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कसा असतो आणि एखादं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कसा असतो. हा झालेला आहे तुमचा रिव्हिजनचा भाग. म्हणजे इथं तुमचं रिव्हिजन चांगलं झालं असेल बघा. हे बेसिक बेसिक संकल्पना. आजच्या लेक्चरमध्ये आपण आणखी काही बेसिक गोष्टी पाहणार आहोत. बेसिक क्रियापदे कशी ओळखायची, टू बी काय, टू डू काय, टू हॅव काय, हे काही मुलांना हे बेसिकच माहित नसते. काही मुलांना हे बेसिक माहितच नसते. अशा मुलांसाठी आता आपण पुढचं सेट सुरू करतोय ज्याच्यामध्ये बेसिक बेसिक क्रियापदे तुम्हाला मिळणार आहेत. आणि इतकं बेसिक आहे तरी आयोगाने त्याच्यावरती प्रश्न विचारलाय बघा. बघा इतकं बेसिक आहे तरी आयोगाने हा प्रश्न विचारला तुम्हाला राज्य मुख्य परीक्षेमध्येच. हा सुद्धा राज्य मध्ये विचारलाय. हे बी काय, हॅव काय, हॅड काय, कम काय आहे ना, आर यू काय वगैरे, ते डू काय, आय एन जी काय, ही कसली क्रियापद आहेत आयोगाने विचारलं तुम्हाला. आता लेटेस्ट एकदम बेसिकचा प्रश्न आहे. राज्य मुख्य परीक्षा 2023 मध्ये विचारलाय आणि बेसिकचा प्रश्न आहे. फक्त प्रश्न मोठा केलाय, बाकी काहीच नाही केलं. इथं लिहून इथं ऑप्शन भरपूर लिहिलेत. मोठा क्वेश्चन केला, वेळ तुमचा खर्च व्हावा या प्रश्नाला विचारण्याचा आयोगाचा उद्देश काय आहे, तुमच्याकडे नॉलेज असावं आणि ते क्विक मध्ये तुम्हाला सोडवता यावं. त्याच्यामुळे हा तुमचा वेळ खाऊ क्वेश्चन आहे. कितीही मोठा क्वेश्चन असू द्या, त्याची सेंट्रल आयडिया एकदा लक्षात आली की प्रश्न उत्तर सोडवता येतात. जाऊया आपण बेसिक क्रियापदाकडे आणि मग ह्या प्रश्न उत्तर तुम्हाला आरामात सोडवता येणार आहे. काही टेन्शन न घेता यासारख्या प्रश्नांची उत्तरं सोडवता येतील. आता बघूया एकदम बेसिक बेसिकचे क्रियापदे तुम्हाला माहित पाहिजेत. जसं की बघा, व्हॉट आर द बेसिक वर्ब्स किंवा वर्ब्स म्हणजे काय, थोडक्यात आपल्याला आधी ती माहिती घ्यावी लागेल. वर्ब्स आहे ना, वर्ब्स. आता म्हणू नका वर्ब्स म्हणजे क्रियापदे. क्रियापद हे फक्त केलेलं काय मराठीतलं भाषांतर आहे, त्याचा अर्थ होणार नाही. क्रियापदे आहे ना. आता सिलेबस मध्ये पण आहे, पण आपण बेसिकचा अगोदर पाहणार आहोत. आपण जो मूळ बॅच घेणार ना, त्या बॅच मध्ये क्रियापदाला पुन्हा नव्या रूपाने तुमच्या समोर मांडेल मी अगदी पहिल्यापासून. पण बेसिक एखादं लेक्चर सुरू करायचं किंवा एखादा विषय मला शिकायचा आहे, पहिल्यापासून शिकायचा आहे, तर मग मला बेसिक वर्ब काय माहित पाहिजे. जसं की बाबा मला एखादा इंग्रजी विषय शिकायचा आहे, तर मला अल्फाबेट, वर्ड, सेंटेन्सेस, संकल्पना आल्या पाहिजेत अगोदर. त्यामुळे त्या सांगितल्या. आता मला पुन्हा अजून थोडं शिकायचं, तर मला बेसिक क्रियापदे वगैरे ओळखता आली पाहिजेत. आणि ते एकदा ओळखत आलं की मग तुमचा मी सिलेबस आरामात सुरू करू शकतो. कारण प्रत्येक ठिकाणी मला वर्ब वापर होणार आहे. प्रत्येक ठिकाणी मला सेंटेन्सचा वापर करावा लागणार आहे. प्रत्येक ठिकाणी मला वर्डचा वापर करावा लागणार आहे. प्रत्येक ठिकाणी मला आता क्लॉजेस वगैरे समजून सांगावं लागणार आहे. त्यामुळे ते आधीच मी तुमच्या संकल्पना क्लिअर केल्या असल्या, तर पुढे मी तुम्हाला म्हणायची गरज नाही की अरे पोरांनो ह्याच्यातलं वर्ब कोणतं, ते काय दर्शवतं सांगा. तर तिथं अडचण येऊ नये म्हणून आत्ताच सिलेबस सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला क्रियापदाबद्दलची बेसिक माहिती असली पाहिजे, ती तुम्हाला इथे सांगतोय. ठीक आहे. सो लेट स्टार्ट बेसिक वर्ब्स. क्रियापदे कोणती आहेत बघा. पहिलेच बघा ते काय करतं बघा. पहिले तर वर्ब इज अ वर्ड, वर्ब इज अ वर्ड विच, जो की काय करतो, विच कंप्लीट्स, विच कंप्लीट्स which completes the meaning. Verb is a word which completes the meaning, meaning of the sentence, of the sentence. इंग्लिश वाक्य आहे, बाकी काही नाहीये. ऑफ द सेंटेन्स म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द होय. बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद होय. म्हणजे क्रियापद होय. म्हणजे क्रियापद होय. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद होय, हे लक्षात ठेवायचं. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द काय असतो, क्रियापद असतो. पण आता आपण सामान्य जनता आहोत है ना, आपण गावाकडले पोरं म्हणा किंवा सामान्य स्पर्धा परीक्षा करणारे पोरं म्हणा, त्यांना वाक्याचा अर्थ पूर्ण झालाय का नाही हेच कळत नाही. बरोबर की नाही. किंवा आम्हाला कसं कळेल, आम्हाला तर वाक्यच कळलं नाही, आम्हाला कसं कळेल सर मग वर्ब आहे का नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याचे रूपच पाहावं लागतील. अरे तो शब्दच माहित झाला पाहिजे. मग अशी क्रियापदे काय काय करू शकतात बघा. क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करतो म्हणजे काय, समजा मी असं म्हणलो मी शिक्षक आणि काही बोललोच नाही पुढं. मग मी शिक्षक पाहिला, मी शिक्षकाला भेटलो, मी शिक्षक पळवला वगैरे वगैरे काहीतरी म्हणावं लागेल ना मला. किंवा मी शिक्षक आहे, मी शिक्षक होतो, मी शिक्षक होईल, असं काहीतरी म्हणावं लागेल ना. झाला, आहे, होता, बनला, पळाला, आला, बसला, शिकवलं, रडला, असं काहीतरी क्रिया करावं लागेल, काहीतरी दाखवावं लागेल, तेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण होईल. नुसतं म्हणू शकत नाही
माझे नाव आणि काहीच नाही म्हणलो मी पुढं आहे काय वगैरे काहीच नाही तर ते अर्थ पूर्ण होणारच नाही त्याला. मग वाक्याचा अर्थ जर पूर्ण करायचा असेल तर क्रियापद लागणार आहे. मग ही क्रियापदे काय काय करू शकतात? ती क्रियापदे ऍक्शन पण करू शकतात. ही क्रियापदे एखादं पोझिशन सांगू शकतात. ही क्रियापदे एखादं स्टेट सांगू शकतात. स्टेट ऑफ बीइंग म्हणजे अवस्था सांगू शकतात. ही क्रियापदे एखादं मॉडेल म्हणून वापरू शकतात. ही क्रियापदे कधी-कधी मुख्य क्रियापद म्हणून वापरू शकतात. ही क्रियापदे कधी-कधी सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरू शकतात. अनेक प्रकारचे रोल आपल्याला ह्या क्रियापदात करायचे आहेत. तर बेसिक क्रियापदे कोणती त्याबद्दल आपण बोलूया. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे कसा? समजा मी असं लिहिलं, एवढंच लिहिलं, आय डॉक्टर. हे काय होईल का बरं वाक्य कधी? आय डॉक्टर? नाही. मला काय म्हणावं लागेल? आय एम अ डॉक्टर किंवा काय म्हणावं लागेल मला? किंवा मी असं वाक्य लिहिलं तर कसं लिहिलं रे? आय डॅश अ डॉक्टर. आता हे मस्त वाक्य सारखं वाटतंय आपल्याला आहे की नाही? आय डॅश आय अ डॉक्टर. आय अ डॉक्टर असं होऊ शकत नाही वाक्य. इंग्रजीत तरी होत नाही बाबा. बाकी कुठल्याही भाषेत झालं तर माहित नाही मला. इंग्रजीत आय डॉक्टर, आय अ डॉक्टर, यू अर्धवट क्रियापद किंवा क्रियापद नसणारं वाक्य इंग्रजीत होत नाही. इतर कोणत्या भाषेत होतं काय माहित नाही मला. इंग्रजीत होत नाही. मग आय डॅश डॉक्टर हे काय वाक्य होऊ शकत नाही. मग मला इथं काही ना काही भरावं लागेल बघा. मग काय भरायचं? समजा मी इथं लिहिलं आय एम अ डॉक्टर. तर आता वाक्याचा अर्थ पूर्ण झाला. ते एम मुळे. आय सॉ अ डॉक्टर. मी एका डॉक्टरला भेटलो किंवा पाहिलं. या सॉ मुळे त्या वाक्याला अर्थ पूर्ण झाला किंवा ते वाक्य पूर्ण झालं. किंवा मी असं म्हणू इच्छितो, आय हॅव अ डॉक्टर. माझ्याकडे एक डॉक्टर आहे. माझ्याकडे एक डॉक्टर आहे. मी यानं सुद्धा वाक्य पूर्ण करू शकतो. म्हणजे हे दिलेलं हे पांढरं जे दिलं होतं आय डॉक्टर याला पूर्ण जर करायचं असेल, तर एक तर एम लागेल, एक तर सॉ लागेल, एक तर हॅव लागेल. म्हणजे अशी कुठली तरी आपल्याला शब्द वापरावे लागतील आणि हे शब्द म्हणजेच दुसरे काय नसून काय आहेत ते तुमचे वर्ब्स आहेत. मग तेव्हा होईल आय एम अ डॉक्टर म्हणा, आय सॉ अ डॉक्टर म्हणा, आय हॅव अ डॉक्टर म्हणा. म्हणजे काही ना काही अर्थ जर काढायचा असेल तर कंपल्सरी क्रियापद लागतच. म्हणून क्रियापदाला भाषेचा आत्मा असे म्हणतात. So that is why verbs are called as a soul of language. Verbs काय असतात कधी बी soul of language. Soul of language. ते भाषेचा आत्मा असतात लक्षात ठेवायचा. कुठली भाषा असेल भाषेचा आत्मा. हे लक्षात ठेवायचं. भाषेचा आत्माच कोण आहे मग? क्रियापदे लक्षात ठेवायची. असे काही क्रियापदे तुम्हाला माहित असले पाहिजे तर त्यातले बेसिकची क्रियापदे आधी सांगतो. काइंड्स ऑफ वर्ब नाही बरं का. काइंड्स ऑफ वर्ब सांगत नाही. बेसिकची क्रियापदे बघा. त्यातले पोरांना पहिल्या 3 कॅटेगरीचे क्रियापद माहित पाहिजेत बघा. कॅटेगरीतली क्रियापदे. कोणती? एक कॅटेगरीतलं क्रियापद माहित पाहिजे त्याला टू डू. पहिल्यांदा बेसिक मधले क्रियापद काय माहित पाहिजे त्याला? टू डू. हे टू डू काय भानगड आहे बाबा? त्यानंतर त्याला माहित पाहिजे बाबा टू बी. टू बी काय भानगड आहे बघा? आणि त्यानंतर त्याला बेसिक मध्ये माहित पाहिजे टू हॅव. हे काही कॅटेगरी आहेत बघा क्रियापदांच्या. मी पुन्हा एकदा सांगतो मी क्रियापदाचे तुम्हाला प्रकार शिकवत नाही इथं. बॅच मध्ये क्रियापदाचे प्रकार शिकवले जाते. मेन वर्ब, ऑक्झिलरी वर्ब आहे ना, लेक्सिकल वर्ब, प्रिन्सिपल वर्ब, ट्रान्झिटिव्ह वर्ब, इंट्रान्झिटिव्ह वर्ब, रेग्युलर वर्ब, इरेग्युलर वर्ब, स्टेटिव्ह वर्ब, डायनामिक वर्ब, मॉडल वर्ब हे सगळं तुम्हाला सिलेबस मध्ये शिकवता येईल. पण पहिल्यांदा बेसिक टू डू, टू बी, टू हॅव हेच जर माहित नसेल तर तिकडे काय भजे खायला जाऊ का मी? काय फायदा मला तिकडं? आणि नेऊन तरी काय उपयोग आहे तुम्हाला? उगाच बॅच संपली त्याला काय अर्थ आहे? ठीक आहे. बेसिक गोष्टी माहिती झाल्या असल्या पाहिजे. आता याच्यात काही हुशार पोरं बी असतील तर त्याचं ते टार्गेटच नाहीत आपले. आपलं फाउंडेशन आहे हे. अगदी शून्यातलं पोरगं असलं पाहिजे, तिथून ते बनलं पाहिजे. उद्देश काय आहे याचा? तर झिरोतलं पोरगं असलं पाहिजे, ते डायरेक्ट हिरो झालं पाहिजे 2-3 महिन्यामध्ये. मग या टू डूच्या कॅटेगरीमध्ये बघा कोणती क्रियापदे असतात या टू डू मध्ये येतं बघा. टू डू मध्ये येतं एक तर डू, एक तर डज, एक तर डीड. मग ह्यांचा वापर कसा करायचा ते एकदा बेसिक सांगतो. डू, डज, डीडला वाक्यात कसं वापरलं जातं? ते कुठं वापरायचं नंतर बोलू. आधी वापरलं जातं कसं? त्यात टू बी मध्ये क्रियापद असतात बघा. एक तर एम, एक तर इज, एक तर आर, एक तर वॉज आणि एक तर वेअर. हे असतात टू बी ची क्रियापदे. हे टू हॅव नावाचं एक कॅटेगरी आहे. याच्यामध्ये असतात बघा हॅव, हॅज आणि हॅड. हे काही कॅटेगरीचे क्रियापद आहेत बघा. बारकाईने बघायचं आणि तरच तुम्हाला हा प्रश्न उत्तर सोडवता येईल बरं का. तरच ह्या प्रश्न उत्तर सोडवता येणार तुम्हाला. हे दिसतील तुम्हाला याचं. आता बघा ही क्रियापदे नेमकी यांच्या वर्गीकरणातून जाऊया आपण. हे जे डू डजला अंडरलाईन करतो, इथं अमेझरला अंडरलाईन करतो आणि इथं हॅव हॅजला अंडरलाईन करतो. नीट लक्षात ठेवायचं. त्यापुढे आणखी अंडरलाईन करणार मी पण कलर चेंज करून करणार जेणेकरून तुम्हाला कळेल की फरक आहे बाबा काहीतरी फरक आहे. डीडला अंडरलाईन केलं,
वॉज वेअरला अंडरलाईन केलं आणि हॅडला अंडरलाईन केलं. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्याला माहिती आहे त्यांनी सराव करून घ्या, ज्याचा सराव आहे त्यांनी परफेक्ट व्हा आणि ज्याला माहित नाही त्याने पहिल्यांदा माहिती करून घ्या, आहे ना. माहित नाही त्याने फक्त माहिती करून घ्या. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीमुळे काय होतं, आपल्या बऱ्याचशा मोठमोठ्या प्रश्नांची उत्तरे चुकून बसतात. सो वी हॅव टू फोकस ऑन दॅट मायक्रो थिंग्स वरती आपण फोकस करतोय. बघूया या कॅटेगरीमध्ये मी असं जे लिहिलंय त्याला हे सगळे क्रियापदे घ्या, अंडरलाईन केलेले हे सगळे क्रियापदे घ्या, अंडरलाईन केलेले हे सगळे क्रियापदे घ्या. त्याचबरोबर येलो पिंक मध्ये हे सगळे क्रियापदे घ्या. इथं डीड आहे, इथं काय पोरांनो डीड आहे. डीड कुठे गेलं? हा, पान मारायचं ना आपल्याला. इथं डीड वाला क्रियापद घ्या, इथं वॉज वेअर वाला क्रियापद घ्या किंवा इथं हॅड वाला क्रियापद घ्या. काहीच नाही पोरांनो, फक्त समजून घ्यायचं. हे जे पहिले क्रियापद लिहिलेत ना, यांना इंग्लिश मध्ये म्हणायचं प्रेझेंटची क्रियापदे. ही जगात फक्त प्रेझेंट टेन्स मध्ये वापरली जातात. ही जगात कुठं फक्त प्रेझेंट टेन्स मध्ये वापरले जातात. आणि ही जी पिंक आहे ती सगळी पास्ट मध्ये वापरली जातात, पास्ट टेन्स मध्ये. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला विचारलं बाबा डू डज डीड मध्ये काय फरक आहे, डू डज डीड मध्ये काय फरक आहे, तर सांगायचं डू डज हे प्रेझेंटचं असतं आणि डीड हे पास्टचं असतं. तुम्हाला विचारलं ॲमेझॉन वॉज वेअर मध्ये काय फरक असतो बाबा, सांगायचं ॲमेझॉन प्रेझेंटचं असतं, वॉज वेअर पास्टचं असतं. तुम्हाला विचारलं बाबा हॅव हॅज हॅड मध्ये काय फरक आहे, तुम्ही सांगायचं हॅव हॅज प्रेझेंटला असतं आणि हॅड पास्टला असतं. आता बघा हे साधी साधी क्रियापदे आहेत, हे साधी साधी क्रियापदे आहेत बघा, पण यांचं कार्य कसं बदलतं, यांच्या कार्यामध्ये काय फरक होतो का, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. असो, बघा किती कॅटेगरी सांगितल्या तुम्हाला, 3 कॅटेगरीची क्रियापदे सांगितले सध्या तरी. बेसिक मधलं आहे बरं का, हे बेसिक मधलं आहे, एकदम बेसिकच्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. इथं टू डू आहे, इथं टू बी आहे आणि इथं टू हॅव. ठीक आहे. मग टू डू, टू बी, टू हॅव ही 3 कॅटेगरीचे मुख्य क्रियापदे असतात. त्यामध्ये डू डज डीड, एम इज आर वॉज वेअर, हॅव हॅज हॅड. मग यांचे अग्रीमेंट कसं असतं, कोणासोबत यांना वापरायचं ते एकदा बघायचं. आणि हे डू डज डीड कुठे, डीड कुठे आणि 3 घेतल्यास काय काय करायचं इकडे बघा. पहिल्यांदा छोटे छोटे एररची वाक्य सांगतो कशी येतात पाहता. मी काही वाक्य लिहितोय बोर्डवरती, त्या वाक्याकडे बघून घ्या. हे बघा इथं अनुराधा इज ए क्रिकेटर. अनुराधा इज ए क्रिकेटर. एक साधं वाक्य लिहिलं, एकदम 5वी-6वीच्या पोरांना पटेल असं. अनुराधा इज ए क्रिकेटर. दुसरं बघा, अनुराधा इज प्लेइंग, पुन्हा एकदा साधं वाक्य क्रिकेट. हे 2 वाक्य लिहिले बघा. अनुराधा इज अ क्रिकेटर आणि दुसरे अनुराधा इज प्लेइंग क्रिकेट. आणखी एक वाक्य लिहितो, साधे साधे वाक्य आहेत बघा. महेश वॉज बिझी. असं एक वाक्य बघा, महेश वॉज बिझी. चौथं वाक्य लिहिलं, महेश वॉज डुईंग समथिंग. महेश वॉज डुईंग समथिंग असे वाक्य लिहिलं. 5वं एक वाक्य लिहितो बघा मी इथं, शीतल हॅड an apple. शीतलकडे एक ऍपल होतं. शीतल हॅड an apple. 6वं बघा, शीतल had eaten an apple. आता ठीक आहे ना, काहींना वाटतं बाबा लय सोपं झालंय. ठीक आहे, सोपं म्हणा काय म्हणायचं म्हणा, पण शून्यातून सुरुवात करणारेच पुढे इतिहास घडवतात, आहे की नाही. छोट्या छोट्या गोष्टी शिकूनच मोठमोठ्या गोष्टी करा. उगाच डायरेक्ट मोठमोठे वाक्य घेऊन, मोठमोठे अवघड वाक्य घेऊन तुमची सायकोलॉजी खराब करण्यात मजा नाही. जे नवीन विद्यार्थी शिकतात त्यांना तरी खास करून. जरा मी इथे काही कॅटेगरीचे क्रियापद लिहिलेत, ती क्रियापदे कोणती बघा. कॅटेगरीचे काही क्रियापद लिहिलेत मी, जसे की इथं बघा इज आहे, इथं पण इज आहे, इथं वॉज आहे, इथं वॉज आहे, इथं हॅड आहे आणि इथं सुद्धा हॅड आहे. ठीक आहे, सगळ्यांना एकाच कलर मध्ये लिहिलं मी, हरकत नाही. इज वॉज हॅड असे 3 मी लिहिलेत बघा. ते कोणत्या कॅटेगरीचे आहेत ते एकदा समजून घेऊया. इज कशाचं आहे, टू बीच आहे. इज कशाचं आहे, टू बीच आहे.
दुसऱ्या वाक्यात सुद्धा इज कशाचं आहे? टू बीच आहे. तिसऱ्या वाक्यात वॉज कशाचं आहे? टू बीच आहे. चौथ्या वाक्यात वॉज कशाचं आहे? टू बीच आहे. ते टू बीच आहे. बरोबर आहे. पाचव्यात हॅड कशाचं आहे? टू हॅवचं आहे. सहाव्यात हॅड कशाचं आहे? टू हॅवचंच आहे. बरोबर आहे. म्हणजे बघा टू बी इकडे टू बीचे लिहिलेत आणि टू हॅवचे लिहिले. ठीक आहे, मी टू डूचं वाक्य लिहिलं नाही. टू डूचं वाक्य त्यात लिहिलं नाही, हरकत नाही. सध्या टू बी आणि टू हॅवचे वाक्य लिहिलेत मी समजा. बरोबर आहे. आता बघा मी काय सांगतोय बारकाईने लक्षात ठेवायचं. इथं सांगतो बघा. इथं मित्रांनो लक्षात ठेवायचं. नीट बारकाईने लक्षात ठेवा. अगदी इथं एकदा चांगलं समजलं तर आयुष्यभरात अडचण नाही येणार बघा. आयुष्यभरात अडचण येणार नाही. त्या जर बेसिक गोष्टी चांगल्या कळल्या त्याच्यात कधी अडचण येत नाही. पहा तुमच्याकडे जर डू डज डिड हे वाक्य हे दिलं तुम्हाला एकटंच दिलं बघा. काय दिलं? एकटेच. हे काय दिलं तुम्हाला? एकटेच दिले. म्हणजे याच्यापुढे इतर कुठलंही क्रियापद लिहिलं नाही. डू लिहिलंय, डज लिहिलंय, डिड लिहिलंय, पण ते एकटंच लिहिलंय. जर एकटंच लिहिलं असेल ना तर लक्षात ठेवायचं त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात मेन व्हर्ब. मेन व्हर्ब. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मेन व्हर्ब. आता एक लक्षात ठेवायचं, हे जे मेन व्हर्ब आहे ना, मेन व्हर्ब या मेन व्हर्बलाच लक्षात ठेवायचं दुसऱ्या भाषेत प्रिन्सिपल व्हर्ब असंही म्हणतात. काय म्हणतात? त्यालाच प्रिन्सिपल व्हर्ब असे म्हणतात. त्यालाच लक्षात ठेवायचं इंग्लिशमध्ये लॅटिन वर्ड आहे एक लेक्सिकल व्हर्ब नावाचा. काय ते? लेक्सिकल व्हर्ब. म्हणजे जर मी मेन व्हर्ब बद्दल बोलत असेल याचाच अर्थ काय समजून घ्यायचा तुम्ही बघा. जर मी मेन व्हर्ब बद्दल बोलत असेल, कोणाबद्दल? मेन व्हर्ब बद्दल जर बोलत असेल तर लक्षात ठेवायचं त्या मेन व्हर्बला काय काय शब्द आहेत आपल्याकडे इंग्लिशमध्ये. काय काय शब्द येतात? एक तर तो मेन व्हर्ब आहे म्हणजे तो प्रिन्सिपल व्हर्ब आहे म्हणजेच तो लेक्सिकल व्हर्ब आहे. त्यालाच प्रधान क्रियापद किंवा मुख्य क्रियापद असं म्हणतात. त्यालाच काय म्हणतात रे? प्रधान क्रियापद किंवा मुख्य क्रियापद. मुख्य क्रियापद म्हणजे एखादा मेन वर्ब आहे त्यालाच प्रिन्सिपल वर्ब म्हणतात, त्यालाच लेक्सिकल वर्ब म्हणतात. हे एवढं लक्षात ठेवायचं स्टार पॉइंट आपल्याला. मेन वर्ब, प्रिन्सिपल वर्ब आणि लेक्सिकल वर्ब हे एकच आहेत. प्रधान वाक्य क्रियापद किंवा मेन वर्ब. तसं हे एकटंच आहे तर ते मेन वर्ब आहे. जर या कॅटेगरीतलं डू डज डिड एकटंच असेल तर त्याला मेन वर्ब म्हणतात. पण लक्षात ठेवायचं काय दुसरा पॉइंट, जर याच्या पुढे प्लस या डू डज डीच्या पुढे कुठेही तुम्हाला एखादं V1 दिलं असेल, कुठेही तुम्हाला एखादं V1 दिलं असेल तर लक्षात ठेवायचं तुमचं हे V1 असल्यामुळं हे डू डज डिड हेल्पिंग वर्ब बनतं. काय बनतं तुमचं? हेल्पिंग वर्ब. म्हणजे मी डू डज डिडचा जर वापर केला असेल, पण त्याच्या पुढे क्रियापद मूळ रूपात दिला असेल तर आता मला ते हेल्पिंग वर्ब म्हणायचंय. एकटंच जर वापरला असेल तर त्याला मेन वर्ब असं म्हणायचंय. काय म्हणायचंय त्याला? मेन वर्ब असं म्हणायचंय. बरोबर आहे का? आता ह्या हेल्पिंग वर्बला एक शब्द आहे बघा जो इथं मी सांगू देतो तुम्हाला. इथं हेल्पिंग वर्बलाच काय म्हणतात बघा. हे जे हेल्पिंग वर्ब असतात, हेल्पिंग वर्ब हे हेल्पिंग वर्ब यांनाच दुसरा एक शब्द आहे बघा ऑक्झिलरी वर्ब. AUXILIARY ऑक्झिलरी वर्ब किंवा त्यालाच म्हणतात सपोर्टिंग वर्ब. त्यालाच म्हणतात सपोर्टिंग वर्ब. बघा हेल्पिंग वर्ब, ऑक्झिलरी वर्ब आणि सपोर्टिंग वर्ब हे सेम झालं. मेन वर्ब, प्रिन्सिपल वर्ब आणि लेक्सिकल वर्ब हे सेम झालं. हे लक्षात ठेवायचं. पुढे गेलो येलो, इधर येलो कलर हे जे लिहिलेत मी आता सगळे त्याला सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? सहाय्यकारी क्रियापदे. बरोबर आहे. यात हेल्पिंग व्हर्बलाच ऑक्झिलरी व्हर्ब म्हणतात, ऑक्झिलरी व्हर्बलाच सपोर्टिंग व्हर्ब म्हणतात. मराठीत यांना सहाय्यकारी क्रियापद म्हणतात. हे सगळे प्रधान क्रियापदे, हे सहाय्यकारी क्रियापदे. आता बघा मग डू डज डिड मेन व्हर्ब कधी होईल? जेव्हा ते एकटंच येईल. डू डज डिड हे हेल्पिंग व्हर्ब कधी होईल? जेव्हा ते V1 सोबत येईल. हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा समजा ऍम इज आर वॉज वेअर तुम्हाला वाक्यात एकटंच दिलंय बघा. ऍम इज आर वॉज वेअर तुम्हाला काय दिलं वाक्यात? एकटंच दिलंय. म्हणजे पुढे काही क्रियापद असलेलं नाही. तर ऍम इज आर वॉज वेअरच तुमचं असतं मेन व्हर्ब. काय असतं तुमचं? मेन व्हर्ब.
पण जर am, is, are, was, were असं दिलंय आणि याच्या पुढे काय दिलंय प्लस ing वाला शब्द दिलाय. ing देऊ द्या किंवा V3 देऊ द्या. काही पण देऊ द्या. तर तुमचं असतं ते हेल्पिंग वर्ब. या am, is, are, was, were च्या पुढे काय दिलंय त्यांनी ing दिलंय किंवा V3 दिलंय. तर तुमचं am, is, are, was, were, ing काय am, is, are, was, were काय बनतं हेल्पिंग वर्ब. अजून पुढे बघा. जर तुमच्या वाक्यामध्ये हॅव, हॅज, हॅड हे वाक्यात एकटंच दिलं असेल बघा. हॅव, हॅज, हॅड वाक्यात काय दिलंय एकटंच दिलंय. तर तुमचं एकटंच दिलं असेल तर आपोआपच ते बनतं मेन वर्ब. काय बनतं ते मेन वर्ब. पण जर तुमच्या हॅव, हॅज, हॅडच्या पुढे त्यांनी काय दिलं असेल प्लस एखादं क्रियापद तीस रूपात दिलं असेल मग कसं बी देऊ द्या बिन सोबत देऊ द्या नाहीतर डायरेक्ट देऊ द्या तर तुमचं ते हॅव, हॅज, हॅड बनतं हेल्पिंग वर्ब. हे आहेत कॅटेगरीचे काही इम्पॉर्टंट वर्ड्स बेसिक मध्ये तुम्हाला हे माहित असणं कंपल्सरी आहे किंवा कंपल्शन आहे. हे माहित असलंच पाहिजे तर इंग्रजी शिकू शकता. हे जर माहित नसेल तर इंग्रजी सारखा विषय सुरू करता येणार नाही. उगाच राम आंबा खातून काय ते असलं वाक्य शिकून चालणार नाही. हे तुम्हाला आधी माहित असलं पाहिजे. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. समजतंय का बघा बरं? समजतंय का? आपण पाहतोय बेसिक वर्ब. बेसिक वर्ब. मग याचं अग्रीमेंट वगैरे तुम्हाला चांगलं कळलं पाहिजे. ठीक आहे. मग आता वाक्याकडे जाऊया आपण. हे तुम्हाला माहित झालं मेन वर्ब, प्रिन्सिपल वर्ब, लेक्सिकल वर्ब म्हणजे सेम असतं. हेल्पिंग वर्ब, ऑक्झिलरी वर्ब आणि सपोर्टिंग वर्ब हे सेम असतं. ठीक आहे. डू, डज, डिड ही टू डू ची कॅटेगरी आहे. एम, इज, आर, वॉज, वेअर ही टू बी ची कॅटेगरी आहे. हॅव, हॅज, हॅड ही टू हॅव ची कॅटेगरी आहे. हॅव, हॅज, हॅड मध्ये काय फरक आहे? हॅव, हॅज प्रेझेंट असतं, हॅड पास्ट असतं. एम, इज, आर, वॉज, वेअर मध्ये काय फरक आहे? एम, इज, आर प्रेझेंट असतं, वॉज, वेअर पास्ट असतं. डू, डज, डिड काय फरक आहे? डू, डज प्रेझेंट असतं, डिड पास्ट असतं. लक्षात ठेवायचं. डिड पास्ट असतं. मग आता काही उदाहरण आपण इथे घेतले होते. ती कशी होती बघा. हे वाक्य बघा. पहिल्यात हे टू बी चं क्रियापद आहे. अनुराधा इज अ क्रिकेटर. आता बघा अनुराधा इज अ क्रिकेटमध्ये हे अनुराधा इज एकटंच आहे बघा एकटंच. याच्यापुढे कुठलंही क्रियापद वापरलं नाहीये इतर. V1 वापरलेलं नाही किंवा आयएनजी नाही वापरलेलं. हे एकटंच आहे. हे एकटंच आहे याचाच अर्थ हे काय म्हणून वापरले सांगा बरं इथं? इथं एकटंच आहे म्हणून ते आहे मेन वर्ब. एकटाच आहे म्हणजे ते आहे मेन वर्ब. म्हणजे पहिल्या वाक्यात टू बी चं क्रियापद आहे पण ते काय म्हणून वापरलंय मी मेन वर्ब म्हणून वापरलंय एमव्ही. दुसरं वाक्य बघा अनुराधा इज प्लेइंग. आता बघा इजच्या सोबत असं प्लेइंग सुद्धा लिहिलंय. म्हणजे ह्या अमेझॉन सोबत आयएनजी लिहिलंय याचा अर्थ आता इज हे काय असलं पाहिजे तुमचं हेल्पिंग वर्ब. इथे इज असलं काय पाहिजे तुमचं हेल्पिंग वर्ब. मग जर इज हेल्पिंग वर्ब असेल तर दुसऱ्या वाक्यात टू डू ला काय म्हणू मी इथं हेल्पिंग वर्ब. पहिल्या वाक्यात सुद्धा टू बीच आहे पण ते मेन वर्ब आहे. दुसऱ्या वाक्यात सुद्धा टू बीच आहे पण ते हेल्पिंग वर्ब आहे. का? कारण ते आयएनजी सोबत वापरलंय. कारण ते आयएनजी सोबत वापरलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा. महेश वॉज बिझी. इथं वॉज एकटंच आहे बघा. वॉज एकटंच आहे म्हणजे हे मेन वर्ब आहे. वॉज एकटंच आहे म्हणजे ते मेन वर्ब आहे. तिसऱ्या वाक्यात बघा महेश वॉज डुईंग समथिंग. इथं डुईंग आयएनजी शब्द आहे. डुईंग कसला शब्द इथं आयएनजी म्हणजे वॉज आयएनजी सोबत वापरला. इथं वॉज काय झाला हेल्पिंग वर्ब झाला. म्हणजे दुसऱ्या वाक्यात टू बी हा हेल्पिंग वर्ब आहे. इथं टू बी मेन वर्ब आहे. इथं टू बी हेल्पिंग वर्ब आहे. खाली बघा. इथं बघा. शीतल हॅड अन ऍपल. इथं हॅड एकटंच आहे बघा. पुढे क्रियापद तीस रूप नाहीये. इथं हॅड एकटाच असल्यामुळे इथं हॅड काय बनेल तुमचं मेन वर्ब. म्हणजे या वाक्यामध्ये टू हॅव आहे पण ते मेन वर्ब म्हणून आहे. आणि खाली बघा शीतल हॅड इटन. इथं इटन हे V3 सोबत वापरलंय. म्हणजे आता इथं हॅड काय असलं पाहिजे तुमचं हेल्पिंग वर्ब आहे. म्हणजेच हे तुमचं हेल्पिंग वर्ब आहे. मग आता बघा पहिल्या वाक्यात जे इज आहे ते मेन वर्ब आहे किंवा प्रिन्सिपल वर्ब आहे किंवा ते लेक्सिकल वर्ब आहे. दुसऱ्या वाक्यात टू बी हेल्पिंग वर्ब आहे म्हणजे सपोर्टिंग वर्ब आहे किंवा ऑक्झिलरी वर्ब आहे. तिसऱ्या वाक्यात टू बी मधलं ते मेन वर्ब आहे किंवा प्रिन्सिपल वर्ब आहे किंवा लेक्सिकल वर्ब आहे. चौथ्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे किंवा सपोर्टिंग वर्ब आहे किंवा हेल्पिंग वर्ब आहे किंवा ऑक्झिलरी वर्ब. टू ह्याच्या वाक्यामध्ये पाचव्या ते मेन वर्ब आहे, प्रिन्सिपल वर्ब आहे किंवा लेक्सिकल वर्ब आहे. टू ह्याच्या वाक्यामध्ये शेवटचं वाक्य हेल्पिंग वर्ब आहे, सपोर्टिंग वर्ब आहे किंवा मग ऑक्झिलरी वर्ब आहे. पटतंय का बघा. पटतंय का बघा. समजतंय का बघा. समजतंय का कशाला म्हणायचं टू डू टू बी टू हॅव. मग ते मेन वर्ब कधी आणि हेल्पिंग वर्ब कधी म्हणजेच लेक्सिकल कधी आणि हा आता एक वाक्य लिहितो मी इथं जरा इकडे बघून घ्या. असं एक वाक्य बघा.
इथं वाक्य लिहितो. साधं वाक्य लिहितो. जॉर्ज हॅज अ गर्लफ्रेंड. जॉर्ज हॅज अ गर्लफ्रेंड. जॉर्ज हॅज अ गर्लफ्रेंड. दुसरं वाक्य लिहितो बघा. जॉर्ज हॅज लेफ्ट हर गर्लफ्रेंड. हे जॉर्ज हॅज लेफ्ट हर एवढंच लिहितो. जॉर्ज हॅज अ गर्लफ्रेंड. दुसरे जॉर्ज हॅज लेफ्ट हर. पहिलं वाक्य म्हणतो जॉर्जला एक गर्लफ्रेंड आहे. दुसऱ्या वाक्यात म्हणतो जॉर्ज हॅज लेफ्ट हर. जॉर्जने तिला सोडलेलं आहे. काय 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 सोडलं माहित नाही मला. काय वाद झाला असेल त्यांचा माहित नाही मला. आहे ना? किंवा तो नुसतंच गायबना असेल, काही नसेल करत, तरी सोडला असेल. माहित नाही काय कारण आहे त्याचं. पण आपण इकडे बघूया आपल्या अभ्यासामध्ये इंग्रजी बेसिकमध्ये. जरा इथं बघा हॅज आहे आणि इथे बघा हॅज आहे. दोन्ही वाक्यात हॅज आहे. पहिल्यांदा आपण त्यांची कॅटेगरी सेट करू. पहिल्यांदा त्याची काय करू आपण कॅटेगरी सेट करू. बघा या हॅज बद्दल बघा. पहिले तर गोष्ट लक्षात ठेवायचं, हे हॅज इथं वाक्यात एकटंच आहे. हॅज या वाक्यात काय इथं एकटंच आहे. एकटंच असल्यामुळं ते काय आहे तुमचं मेन वर्ब आहे. मेन वर्ब आहे किंवा लेक्सिकल वर्ब आहे किंवा प्रिन्सिपल वर्ब आहे. बरोबर. आणि ह्याची कॅटेगरी कोणती? टू हॅव ची कॅटेगरी बघा ती. टू हॅव ची कॅटेगरी. टू हॅव आहे. टू हॅव आहे. त्यानंतर ते प्रेझेंट मध्ये आहे. कशामध्ये आहे ते? प्रेझेंट मध्ये आहे. आता त्याचं ह्या हॅज वाक्याचं खानदान काय झालंय? हे जे हॅज वाक्य दिलेलं त्याचं खानदान काय आहे? हे ते एक टू हॅवचं क्रियापद आहे, जे की प्रेझेंट मध्ये आहे, जे की मेन वर्ब म्हणून वापरलंय किंवा लेक्सिकल वर्ब म्हणून वापरलंय किंवा प्रिन्सिपल वर्ब म्हणून वापरलंय. हे झालं पहिल्या या हॅजचं पोस्टमॉर्टम किंवा हॅजचं या वाक्यातलं काय भानगड आहे? हॅज कोण आहे या वाक्यात? पुन्हा एकदा सांगतो, हॅज एक टू हॅवचं क्रियापद आहे, जे की प्रेझेंट मध्ये आहे, जे की मेन वर्ब म्हणून वापरलंय किंवा लेक्सिकल वर्ब म्हणून वापरलंय किंवा प्रिन्सिपल वर्ब म्हणून वापरलंय. जमतंय का? आता खालीचं बघूया. जरा ह्या खालच्या हॅजकडे बघूया आपण. या खालच्या हॅजकडे बघूया आपण. काय काय भानगड आहे हॅज? बघा हॅज सुद्धा कशाचं क्रियापद आहे? टू हॅवचं क्रियापद आहे. बिलकुल काही टेन्शन नाही त्यामध्ये. कुणाचं आहे बरं ते? प्रेझेंटचं आहे. जसं टेबलमध्ये सांगितलं तुम्हाला ते प्रेझेंटचं आहे. बरोबर आहे? डॅश. आता बघा इथं हॅजच्या पुढं मी लेफ्ट नावाचं क्रियापद 30 रूपात लिहिलंय बघा लेफ्ट. मध्ये हॅजचा वापर वित्री सोबत झाला तर याला मेन वर्ब म्हणता येईल का? नाही, मेन वर्ब तुमचं लेफ्ट होईल. मेन वर्ब तुमचं लेफ्ट होईल. पण हॅज काय झालं? हॅज झालं तुमचं हेल्पिंग वर्ब. म्हणजेच दुसऱ्या वाक्यात हॅज एक प्रकारचं काय डायरेक्टली येतो हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब आहे किंवा काय म्हणूया त्याला ऑक्झिलरी वर्ब आहे. ऑक्झिलरी वर्ब आहे किंवा त्याला काय म्हणू आपण सपोर्टिंग वर्ब आहे. सपोर्टिंग वर्ब आहे. म्हणजे दुसऱ्या वाक्यात हॅजचं कार्य काय आणि पहिल्या वाक्यात हॅजचं कार्य काय? दोन्ही हॅज सेम जरी दिसत असले तर त्यांचे प्रत्येक ठिकाणी कार्य बदललंय. पहिल्या वाक्यात ते मेन वर्बचं कार्य करतंय, दुसऱ्या वाक्यात ते हेल्पिंग वर्बचं कार्य करतंय. दोन्हीचाही वापर बघा. जॉर्ज सब्जेक्टच्या पुढे, जॉर्जच्याच पुढे इथं पण हॅज आहे, इथं पण हॅज आहे. स्पेलिंग सेम, उच्चार सेम, फंक्शन डिफरंट. त्याचं कार्य दोन्ही ठिकाणी वेगवेगळं होत आहे. दिसतंय का बघा बरं एकदा? दिसतंय का? दोन्ही वाक्यात ते कार्य वेगळं व्हायला लागलं त्याचं. कळलं का? हॅज काय आहे? समजतंय का? समजलं का? मेन वर्ब, ऑक्झिलरी वर्ब आणि प्रिन्सिपल वर्ब एकच. हेल्पिंग वर्ब, ऑक्झिलरी वर्ब आणि सपोर्टिंग वर्ब एकच. आपण पाहतोय कॅटेगरीची क्रियापदे टू डू, टू बी आणि टू हॅव. ठीक आहे. आता या कॅटेगरीचं काही अग्रीमेंट असतं बघा. सब्जेक्ट सोबतचं अग्रीमेंट. त्याचं काय असतं सब्जेक्ट सोबत अग्रीमेंट. पण तत्पूर्वी जरा ह्या वाक्याकडे बघून घेऊया आपण. इथं वाक्य सुटतंय का आपल्याला? पहा आयडेंटिफाय ऑक्झिलरी व्हर्ब्स. आयडेंटिफाय ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणजेच हेल्पिंग वर्ब बरं का. ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच हेल्पिंग वर्ब अँड लेक्सिकल वर्ब्स म्हणजेच मेन वर्ब. लेक्सिकल वर्ब म्हणजेच काय? मेन वर्ब. हे शोधायला सांगितलं आपल्याला. पहिल्या वाक्यात बघा बी देअर ॲट 8 o'clock. इथं क्लॉक काही क्रियापद नाही. 8 नाही, ॲट नाही, देअर नाही, मग बी. हे बी काय झालं तुमचं? मेन वर्ब. बघा कोणतंच क्रियापद नाही आणि बी जर वापरलं तर ते बी मेन वर्ब असतं बरं का. बी काय झालं तुमचं? मेन वर्ब.
बी मेन वर्ब आहे. मेन आहे म्हणजेच ते लेक्सिकल आहे. मेन आहे म्हणजे ते काय लेक्सिकल आहे. पहिल्यांदा ऑप्शन मध्ये काय करायचंय, बी ला लेक्सिकल म्हणायचंय. तर बी ला लेक्सिकल इथं दिसतंय. बी ला लेक्सिकल इथं नाही दिसत. बी ला लेक्सिकल इथं दिसतंय. बी ला लेक्सिकल इथं दिसतंय. पाताक्षणी आपला दुसरा ऑप्शन कटला. दुसरा, आय हॅव हॅड माय ब्रेकफास्ट. तर हॅव काय आहे तुमचं, एकटं आहे का? नाही. हॅवच्या पुढे व्ही3 दिले तुम्हाला हॅड पुन्हा. मग हॅव काय झालं तुमचं, हेल्पिंग वर्ब. आणि हॅड काय झालं तुमचं, मेन वर्ब. कारण क्रियापद हॅव, हॅड, हॅड, हॅज, हॅड, हॅड अशी क्रियापद 3 रूप येतं. मग दुसऱ्या वाक्यामध्ये हॅव काय असलं पाहिजे, हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब. मग बघा, हॅव इथं ऑक्झिलरी वर्ब दिलंय आणि हॅड लेक्सिकल वर्ब दिलंय. करेक्ट आहे. हॅड हे मेन वर्ब आहे म्हणजेच लेक्सिकल आहे. तिसऱ्या वाक्यात काय, डू हे ऑक्झिलरी वर्ब आहे आणि कम हे मेन वर्ब आहे म्हणजे लेक्सिकल वर्ब आहे, म्हणजे हे पण करेक्ट लागलं. चौथ्या वाक्यात आर हे आयएनजी सोबत आहे म्हणजे आर हे झालं तुमचं ऑक्झिलरी वर्ब आणि डुईंग झालं तुमचं लेक्सिकल वर्ब. आर हे ऑक्झिलरी वर्ब आणि डुईंग हे लेक्सिकल वर्ब. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 1 वाक्य करेक्ट बसतं. कारण इथं हॅव हॅड दोन्ही ऑक्झिलरी होणार नाही, दोन्ही ऑक्झिलरी होणार नाहीत. तर पहिलं हॅव कधी बी हेल्पिंगचं आणि दुसरं हॅव किंवा हॅड हे मेन वर्बचं असतं. इथं डू ऑक्झिलरी आणि कम लेक्सिकल बरोबर आहे. इथं आर लेक्सिकल होणार नाही. आर हे लेक्सिकल होणार नाही त्यामुळे हा काटला. इथं हॅव लेक्सिकल आहे. हॅव लेक्सिकल होणारच नाही कारण हॅव काय आहे तुमचा हेल्पिंग होचा आहे. इथं डू लेक्सिकल होणार नाही. इथं डू लेक्सिकल होणार नाही, ते हेल्पिंग म्हणून आलंय. कम मुख्य क्रियापद आहे त्यामुळे हा कटला. इथं बी लेक्सिकल बरोबर आहे. हॅव लेक्सिकल होईल का, हॅव मेन वर्ब होईल का, नाही. हॅव मेन वर्ब होणार नाही म्हणून ते कटलं. हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे. म्हणून हा जो प्रश्न विचारला होता तुम्हाला राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 मध्ये, त्याचं उत्तर किती निघलं पाहिजे, 1. त्याचं उत्तर किती निघलं पाहिजे, 1. कळतंय का तुम्हाला, त्याचं उत्तर किती निघलं पाहिजे, 1. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. जसं की मी इथं पुन्हा एकदा लिहितो. तुम्ही म्हणतात सर ते हॅव तर तुम्ही ऑक्झिलरी वर्ब मध्ये सांगितले. हा, हॅव ऑक्झिलरी वर्ब सांगितले, पण जर एकटं नसेल तर म्हणजे मी असं लिहू शकतो बघा, आय हॅव अ पेन. दुसरे आय हॅव हॅड माय पेन. इथं हॅव एकटच आहे बघा. आता बघा इथं काय तुम्हाला हॅव एकटच दिले, एकटच आहे म्हणजेच हे हेल्पिंग वर्ब आहे, म्हणजेच हे ऑक्झिलरी वर्ब आहे, म्हणजेच हे सपोर्टिंग वर्ब आहे. इथं बघा आता इथं हॅव एकटं नाही, इथं हॅवच्या सोबत पुढे हॅड पण दिलंय बघा. मग हॅड हे V3चं काम करतं जेव्हा हॅव सोबत वापरलं जाईल. मग हॅव हे झालं तुमचं सपोर्टिंग वर्ब किंवा काय म्हणू आपण त्याला, हॅव झालं तुमचं हेल्पिंग वर्ब किंवा सपोर्टिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब. मग हॅड काय झालं, हॅड झालं तुमचं मेन वर्ब किंवा लेक्सिकल वर्ब किंवा प्रिन्सिपल वर्ब. तसं जसं मी हॅव हॅडचं लिहिलं तसं मी हॅड हॅडचंही वाक्य लिहू शकतो. जसं की आय हॅड माय पेन. किंवा इथं पेन लिहिण्यापेक्षा असं लिहितो जरा वाक्य चांगलं, लंच. माझा लंच झालेला होता असं. इथं लिहितो लंचच लिहितो इथं पण. आय हॅड माय लंच. बरोबर आहे. मग इथं बघा दोन्ही हॅडच लिहिलेत. आता मी दोन्ही हॅडच लिहिलेत. मग 2 हॅड जर असतील एका पाठीमागे एक, तर पहिलं बनेल हेल्पिंग वर्बचं आणि दुसरं बनेल मेन वर्बचं. पहिलं बनेल हेल्पिंग वर्बचं आणि दुसरं बनेल मेन वर्बचं. म्हणजे हॅव बॅक टू बॅक येऊ शकतात, हॅड बॅक टू बॅक येऊ शकतात, एकामागे एक लिहू शकतात. दोनदा आलं तर म्हणायचं पहिलं हेल्पिंग आहे, दुसरं मेन वर्ब आहे. समजते का, हा. आता बघा या टू डू मध्ये टू डूचा वापर पहिल्यांदा आधी समजून घेऊ. टू डूचा वापर करताना कधी गोंधळ कसा होतो बघा. तर ह्या प्रश्न उत्तर तुम्हाला सुटलंय, चांगली गोष्ट आहे. बघा या टू डूचा वापर करताना काय भानगड आहे बघा. टू डूचा खास करून टू डूचा वापर बघा, मग ऍग्रीमेंट शिकवतो. मग जे आपले काही बेसिक क्रियापद आहेत त्यांची ऍग्रीमेंट सांगतो. त्या टू डूच्या बाबतीत बघा काय भानगड होतं बघा. टू डूच्या बाबतीत म्हणजे हे डू आहे, हे डज आहे किंवा हे डिड आहे, यांच्या वापरात एक गलत होते.
मिस्टेक होते ती कशी असते बघा. समजा असं लिहिलं वाक्य मी, असं लिहिलं, अशोक डज हेल्प मी, आणि दुसरं लिहिलं अशोक हेल्प्स मी. असं वाक्य आहे, अशोक डज हेल्प मी, आणि असे लिहिलंय अशोक हेल्प्स मी. आपल्याला अशामध्ये कोणतं ग्रामॅटिकली बरोबर आहे असं विचारलं जाऊ शकतं. किंवा तिसरं वाक्य बघू अजून बघा, अशोक डज नॉट लाईक कॉफी. अशोक डज नॉट लाईक कॉफी असं एक वाक्य लिहिलं. चौथं लिहितो बघा, ते डू नॉट इथं लाईक्स लिहितो, दे डू नॉट लाईक कॉफी असं लिहितो. पाचवं एक वाक्य लिहितो बघा, आय डिड नॉट वर्क हार्ड. आय डिड नॉट वर्क हार्ड असे काय वाक्य लिहिले बघा. जरा कॅटेगरीचे काय काय क्रियापद लिहिले जातात टू डूचे, जरा त्याच्याकडे बघून घेऊया. बारकाईने लक्ष द्यायचा. इथं लिहिलं मी डज, इथं लिहिलं डज, इथं लिहिलं डू, इथं लिहिलंय डीड. म्हणजे डू डज डीड तिन्ही लिहिलेत. पहिले दोन वाक्याकडे दुर्लक्ष करू, पण इथं तिसऱ्या चौथ्या पाचव्या वाक्यामध्ये डू डज डीड तिन्ही वाक्य लिहिलेत बघ, क्रियापद डू डज डीड तिन्ही लिहिलेत. तर फंडा कसा आहे बघा, नीट लक्ष ठेवायचा. हे कॉमन गोष्ट आहे, एकदम बेसिक आहे, त्याचं कॉमन आहे. पहा, जर तुम्ही वाक्यामध्ये डू वापरत असाल किंवा डज वापरत असाल, जर तुम्ही वाक्यामध्ये डू वापरत असाल किंवा डज वापरत असाल किंवा भूतकाळाचं डीड वापरत असाल, तर मित्रांनो याच्या पुढं हे तुम्ही एकटं लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही, हे एकटं येऊ शकतं. डू डज डीड एकटं लिहू शकता तुम्ही. पण याच्या पुढे जर क्रियापद दुसरं, यांना जर हेल्पिंग वर्ब म्हणून जर यूज केलं तुम्ही, याला हेल्पिंग वर्ब म्हणून जर यूज केलं, तर लक्षात ठेवायचं याच्या पुढे येणारं जे क्रियापद असतं ना, ते मूळ रूपात असतं. कोणत्या रूपात असतं ते? मूळ रूपात असतं. मूळ रूपात. याचे जे क्रियापद लिहितात ते मूळ रूपात. मूळ रूपात म्हणजे काय, लहान लहान लेकरांसाठी सांगतो. जर डू डज डीड कुठेही वापरला असेल हेल्पिंग वर्ब म्हणून, तर तुम्ही पुढे V1 रूप लिहावं लागतं मूळ रूपात. म्हणजे ह्या इथं जे V1 लिहिलंय त्याला तुम्हाला येस लावता येणार नाही. इथं जे लिहिलंय त्याला ES लावता येणार नाही. इथं जे ते V1 लिहिलंय त्याला ED लावता येणार नाही. हे लक्षात ठेवायचं. मग जसं की इथं बघा, इथं डज लिहिलंय मी आणि डजच्या पुढे इथं लाईक्स लिहिलंय, तर मला आता लाईक्स लिहिता येणार नाही. मला V1 लिहावं लागेल. मग V1 काय लिहावं लागेल मला? फक्त लाईक. इथं सुद्धा दे डू नॉट लाईक कॉफी. आता इथं बघा, सॉरी, इथं डू लिहिलंय त्यामुळे इथं मला V1च लिहावं लागेल. तर V1 करेक्ट लिहिलंय त्यामुळे इथं काय अडचण नाही. चौथं वाक्य करेक्ट आहे. पाचवं बघा, आय डिड नॉट वर्क. आता इथं डीड लिहिलंय बघा, डीड, त्यामुळे मला ईडी लावताच येणार नाही तिथं डीड सोबत. हा शब्द चुकीचा झाला. मग तो लिहिला पाहिजे कसा? फक्त वर्क. काय लिहिला पाहिजे? फक्त वर्क. म्हणजे पाचवं वाक्य चुकीचं काय आहे तुम्हाला कळलं, चौथं वाक्य बरोबर का कळलं, तिसरं वाक्य चुकीचं काय ते कळलं. म्हणजे डू डज डीड तुम्ही कुठेही लिहा, त्याच्या पुढे लिहिताना जर V1 लिहायचं असेल तर ते मूळ रूपातच लिहिलं पाहिजे. मूळ रूपात म्हणजे येस नको, ES नको, ED नको, है ना. शी डज नॉट लाईक्स कॉफी असं म्हणायचं नाही, शी डज नॉट लाईक कॉफी म्हणायचं, आहे ना. आय डू नॉट प्लेज नाही म्हणायचं, आय डू नॉट प्ले म्हणायचं. म्हणजे जर डू डज डीड तुम्ही कुठेही वापरत असाल, प्रश्नात वापरा, नकारात वापरा, पण डू डज डीड वापरलाय हेल्पिंग वर्ब म्हणून, सपोर्टिंग वर्ब म्हणून किंवा ऑक्झिलरी वर्ब म्हणून, तर पुढे येणारं क्रियापद हे मूळ रूपातलं असलं पाहिजे. त्या मूळ रूपाला ना येस प्रत्यय नको, ES नको, ना ED नको. कळलं का? समजतंय का? मग आता प्रश्न राहिला, पहिले दोन वाक्य बरोबर लिहिलेत का मी? पहिले दोन वाक्य बरोबर लिहिलेत का? अशोक डज हेल्प मी आणि अशोक हेल्प्स मी. अशोक डज हेल्प मी आणि अशोक डज हेल्प मी. तर बघा, जर डज लिहायचं असेल मला तर मूळ रूपात लिहिलं पाहिजे मी पुढचं क्रियापद. बिलकुल करेक्ट लिहिलं मी. बिलकुल करेक्ट लिहिलं मी. इथं हेल्प हे V1 लिहिलं मी. याचा अर्थ हे वाक्य करेक्ट आहे. जरा याच्यात तर डू डज वापरलंच नाही. अशोक हेल्प्स मी हे वाक्य बिलकुलच करेक्ट आहे. पण ह्या दोन मध्ये वाक्यात काय अर्थ आहे? सेम टेन्स आहे दोघांचा. पण नॉर्मली बघा, जेव्हा असं उलट वाक्य लिहिलं जातं ना इन्व्हर्जन मध्ये, असं डज हेल्प असं लिहिलं जातं ना, चुकत नाही वाक्य, पण बोलीभाषेत त्याचा फार वापर कमी केला जातो. आणि खास करून एखादी गोष्ट जर फोकस करायची असेल, तुम्हाला एम्फिसाइज करायची असेल,
जोर द्यायचा असेल तर तुम्ही अशी डजला घेऊन रचना करू शकता. मूळ सिंपल प्रेझेंटची रचना आहे अशोक हेल्प्स असंच आहे. अशोक हेल्प्स, शी कम्स है ना, वी गो आउट, दे टीच अस, वी लाफ, शी लाफ्स, अशीच वाक्य सिंपल प्रेझेंट लिहिली जातात. पण डूडजला घेऊन सुद्धा लिहिली जातात, लिहिली जाऊ शकतात सिंपल प्रेझेंटची वाक्य, सिंपल पास्टची वाक्य. पण फरक काय होतो अशा दोन वाक्यामध्ये? याच्यात फक्त जोर दिला जातो. काय दिला जातो? जोर. जोर देण्यासाठी. अशी वाक्य फक्त जोर देण्यासाठीच यूज केले जातात डजवाले. जोर देण्यासाठी. म्हणजे कसं हे दोन्हीचं मराठी अर्थ बघा, अशोक हेल्प्स आहे. अशोक मला मदत करतो. वाक्य काय? अशोक मला मदत करतो. याचा अर्थ तोच आहे, अशोक मला मदत करतो. पण याचा अर्थ आहे, अशोक मला मदत करतो. हां, अशोक मला मदत करतो. हे नॉर्मल वाक्य नाही होत, अशोक मला मदत करतो. हे झालं नॉर्मल, अशोक मला मदत करतो. पण अशोक मला मदत करतो. अशोक मला मदत करतो, हे जोर दिलेलं वाक्य आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचंय मला मी अशोक सोबत का कनेक्ट आहे? बघा पहिल्या वाक्यामध्ये अशोक मदत करतो. अशोक मला मदत करतो दुसऱ्या वाक्यात. पहिलं वाक्य काय म्हणतं? तेच आहे. पण पहिल्या वाक्याचा सेन्स असा आहे, की मी अशोकशी कनेक्ट का आहे? तर अशोक मला मदत करतो. मला दुसरं कोणी मदत करत नाही. तोच मला मदत करतो. असं इंटेन्शन दाखवण्यासाठी ही डज हेल्प नावाची संकल्पना तुम्ही वापरू शकता. वाक्यात चुकत नाही. वाक्यात सुनी सिंपल प्रेझेंटच. ज्यावेळेस सिंपल प्रेझेंट शिकवलं जाईल ना, त्यावेळेस तुम्हाला डज हेल्प आणि हेल्प्स मध्ये काय फरक आहे? डू कम आणि कम्स मध्ये काय फरक आहे? आहे ना? डू प्ले आणि प्ले मध्ये काय फरक आहे? डज प्ले आणि प्लेज मध्ये काय फरक आहे? या गोष्टी तुम्हाला एम्फसाइज करण्यासाठी कशा वापरल्या जातात? हा सिलेबस मध्ये शिकवीन. जो अभ्यासक्रम आहे ना तिथं शिकवीन. सध्या बेसिक मध्ये एवढंच लक्षात ठेवा. कॅटेगरीचे 3 क्रियापद आहेत. टू डू, टू बी, टू हॅव. त्यामध्ये प्रेझेंट कोण, पास्ट कोण ते पाहिलं. उद्याच्या सेशनमध्ये तुम्हाला मी हे क्रियापदे जी बेसिक आहेत एम, इज, आर, वॉज, वेअर हे अग्रीमेंट सोबत कशी वापरली जातात. बेसिक अग्रीमेंट ज्याला आपण म्हणतो. बेसिक अग्रीमेंट. सब्जेक्ट व्हर्ब अग्रीमेंट हा टॉपिक पुढेच आहे. पण जे बेसिक अग्रीमेंट आहे ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकवलं जाईल. आय होप दॅट तुम्हाला आजचंही सेशन चांगलं समजलं असेल, आवडलं असेल अशी मला पूर्ण खात्री वाटते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब सुद्धा करा. ॲप तुमच्याकडे नसेल तर ॲप डाउनलोड करून ठेवा. बेसिकचे लेक्चर अजून काही दिवस फ्री राहतील आणि तुम्हाला 2 दिवस अगोदर ॲडमिशन सांगितली जातील. जेव्हा आपली बॅच पेड सुरू होईल, तेव्हा तुम्हाला त्याची ॲडमिशन प्रोसेस सांगितली जाईल. अजूनही आपण ॲडमिशन घ्यायला सुरुवात केलेली नाहीये. ठीक आहे? तर पुन्हा भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास, व्हा अधिकारी. तुमच्या संपूर्ण प्रवासात मी अशोक सर नेहमी तुमच्यासोबत आहे. टिल देन टेक केअर अँड हॅव अ व्हेरी, व्हेरी गुड नाईट टू ऑल ऑफ यू. सी यू सून.